Hare Jai Ram Krishna Hare Hare Jai Ram Krishna Hare Hare Jai Ram Krishna 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 Oh Jai Ram रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता सुख झाल्यो साजनी सुख झाल्यो साजनी साजन पोहा विठ्ठल गुरुवा तोहा विठ्ठल गुरुवा विठ्ठल गुरुवा तोहा माधव गुरुवा बहुत सुकृताती जोडी बहुत सुकृताती जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल गुरुवा बरवा तोहा माधव गुरुवा म्हणून सर्व सुखात आगर सर्व सुखात आगर बापर घुमा देवी वर बापर घुमा देवी वर देवर तोहा विठ्ठल गुरुवा तोहा विठ्ठल गुरुवा तोहा विठ्ठल तोहा माधव गुरुवा तोहा माधव गुरुवा तोहा विठ्ठल
हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरे राम झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत लाथाडीला हा संसार लाथाडीला हा संसार केला कडवर मेचा मार केला कडवर मेचा मार केला कडवर मेचा मार लाथाडीला हा संसार केला कडवर मेचा मार जन तुम्ही समान लाथाडीला संसार केला कडवर मेचा मार केला कडवर मेचा मार तुका म्हणे आता तुका म्हणे आता आम्ही मुक्ती माता लाथाडीला संसार केला कडवर मेचा मार तुका म्हणे आता आम्ही मुक्ती विडोबर कुमारी हरी विडोबर कुमारी विडोबार कुमाई विडोबार कुमाई विडोबार कुमाई विडोबार कुमाई विडोबार कुमाई विडाला 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 विठ्ठल विठाल विडाला कुंडलिक भरता हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग पवन सुत हनुमान की श्यावर रामचंद्र भगवान की शनेश्वर महाराज की हर हर महादेव की हर 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 महादेव की
महिला मंडळ थोडं पुढे सरका, पुरुष मंडळ तुम्ही सरका पुढे, सरका पुढे, सरका पुढे. अगदी कीर्तन गोड होईल. सरका सरका सरका. ऐका ऐका ऐका. भूषण महाराज तुम्ही अगोदर पखवाज वाजवा, पखवाज नंतर टाळ, टाळ नंतर खाली बसलेली मंडळी अगदी जोरदार टाळी वाजवते. घ्या पखवाज. टाळी टाळी शेवटी शेवटी टाळी टाळी. पखवाज. विना घ्या. पखवाज, टाळ, टाळी. लाथाडीला हा संसार केला खडबुर्मीचा मार. तो का म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा. लाथाडीला हा संसार केला खडबुर्मीचा मार. अजंगर खमने प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यमेकं तुर्यं प्रसन्नं प्रपन्नार देह देहं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमोन दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावं जगननहत पाणी मंडनं मंडनान. तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. अलङ्कापुरम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्फुरति प्रदेशं विजिन्द्रादिदेव हि सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकराया दयाळ. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबडिया बोला. अज्ञान म्हणून फुलिया बाळ चालवे सकळा नामा म्हणे. आता बंधु रंग भूमिका कीर्तने उभी होती लोका. ताड मृदुंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत. सेवेला की सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर. पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया. दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया.
दंडवत तुझे पाया मस्तक हे पायावर या वारकरी संतांचा बडियाचे अंकित आम्ही झालो बडिवंत लाथाडीला हा संसार केला क्षडउर्मीचा मार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगमान्य जगविख्या संत सम्राट महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्ती ज्ञानेश्वरी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांच्या 4 चरणांचा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. निवडलेला अभंग गोड आहे, महत्वाचा आहे. अगदी छोटासा हा अभंग आहे, पण या अभंगामध्ये अर्थ फार मोठा आहे. अभंगावर बोलण्या अगोदर काही परिहार देणे गरजेचे आहे किंवा उचित आहे. अगदी 6 वर्षापासून अखंड हरिनाम कीर्तने हो जर तुम्ही तिकीट काढी बडे दाडे हो बरं घेतो आता नाव खोलीत खोली खोलीत होतं लाकडं खोलीत खोली खोलीत होतं लाकडं विणेकरी महाराज तुम्ही तिकडं मी इकडं. ऐका तसं गावाचं नाव माझं 1 तास आहे. कीर्तन किती तास करू तेवढं सांगा. खरं तर मी 75 वर्षा अगोदर तुमच्या गावात जेव्हा आलो म्हणजे तुम्ही जपेल नाही बा. मी परिचित माणूस आहे आपल्या या गावाला. फार मंडळी या ठिकाणी मागील पुरुष मंडळी आहे. सर्व या ठिकाणी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत मला या ठिकाणी ओळख आहे. फार उत्तम आणि गोड रीत्याने हा सप्ताह पार पडतो. अगदी सुंदर. हाच कार्यक्रम पुन्हा भविष्यामध्ये आपल्याला बघायचा असला तर या ठिकाणी यूट्यूबची व्यवस्था केलेली आहे. आमचे श्री हरिभक्त प्रवीण महाराज फार गोड. ऐका घेतलेला अभंग 4 चरणांचा. बडियाचे अंकित आम्ही झालो बडिवंत लाथाडीला हा संसार केला क्षडउर्मीचा मार. काही साधक मंडळी तुकोबारांना विचारतायत महाराज तुम्ही बडिवान म्हणता आहात स्वतःला, तुम्ही बडिवंत झालात, पण नेमकं बडिवान कोणत्या रूपाने तुम्ही झालात? तुमच्या जवळ काय शारीरिक बळ असेल? तुकोबाराय म्हणतात नाही. नाशिवंत देह जाणार सकड आयुष्य खातो काळ सावधान. मग सत्तेचं बळ असेल? तुकोबाराय म्हणतात सत्ता. सत्तेसाठी लोक जबड घ्यावी लागतात, पण मी एकांतामध्ये भगवंताचं चिंतन करतो. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास सत्तेचं बळ नाही. मग धनाचं बळ असेल? तुकोबाराय म्हणतात धन कोणा कामा आले? रावणा इतका श्रीमंत माणूस तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेले नाही. त्याला कवडी सुद्धा वरती घेता आली नाही. मग धनाचा लालसा मी का? तर तुकोबाराय म्हणतात की बाबा मी माझ्या जीवनामध्ये नाही शारीरिक बळाने मोठा आहे, ना धनाने मी मोठा आहे, ना सत्तेने मी मोठा आहे, पण खऱ्या अर्थाने माझ्या जीवनामध्ये मी वैराग्य धारण केलेलं आहे. आणि वैराग्याच्या माध्यमातून ज्या पांडुरंगाचा मी दास झालेला आहे, ज्या पांडुरंगाचा मी अंगीकार केलेला आहे, तो बडियाचाही देव मोठा देव आहे. म्हटलं मोठा देव म्हणजे काय? देवा तोही देवाचाही देव बडिया माझा पंढरीराव. असे अनेक प्रमाणाने तुकोबाराय त्या साधकांना सांगतात की बाबा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणे असा असणारा देवाचा मी अंगीकार केलेला आहे. म्हणून बडियाचे अंकित आम्ही झालो बडिवंत. बरं ठीक आहे महाराज. वैराग्य धारण करण्यासाठी की भगवंताचा अंगीकार होण्यासाठी तुम्ही काय साधन वापरलं? तर तुकोबाराय 2ऱ्या चरणात शब्द वापरत आहेत प्रमाणाला. लाथाडीला हा संसार केला क्षडउर्मीचा मार. माझ्या जीवनात जो संसार होता त्या संसाराला मी लाथाडलेला आहे. माझ्या जीवनातून 6 उर्म्या मी काढून टाकल्यात, मारून टाकल्यात. कोणते कोणते? काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार माझ्या जीवनातून नाहीसा केला. जन तन धन केले तृणा हे समान. आणि मात्र वैराग्याचा बळाने मी पंढरपूरचा पांडुरंगाला अंगीकार मी त्याचा गेलेलो आहे. आणि मात्र त्याचं चिंतन मी करत राहिलो. आणि मात्र मग मला कळालं की बाबा या जगामध्ये त्याच्याशिवाय काही उरत नाहीये. तुम्ही आपण जो संसार करतो आहोत, आपली गाडी आपलीच माडी आपल्याच बायकोची गोलगोल साडी, हा संसार नव्हे तर जन्मा मरणाच्या संसारातून तुकोबाराय अलिप्त झालेले आहेत. हो बीज भाजूनी केलेलाही जन्म मरण नाही. ऐका या संसारातील प्रत्येक जीवाला काळाचं भय आहे. पण तुकोबाराय म्हणतात तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये मी पाहिलं
मी जो परमार्थ केलेला आहे, जीवाला काढाचा भ्याव आहे, पण मला मात्र जगा काढ खाय आम्ही माथा दिला पाय. त्या निमित्ताने तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतायत, तो का म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा, लाथाडीला हा संसार केला क्षणभूमीचा मार. अभंगातला सरळ भावार्थ मी तुमच्या समोर सादर केलेला आहे. खऱ्या अर्थाने या समाजाला जागवण्यासाठी साधू संतांनी घरदार त्यागलेली आहे. संसाराचा नावी घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. तुम्ही आपण घरदार त्यागू नका, पण 2 तास का होईना घरदार त्यागून संसार त्यागून 2 तास या ठिकाणी कीर्तन श्रवण भक्ती तुम्ही करत आहात. त्या निमित्ताने भगवंत तुम्हाला या 2 तासाचं सेवेचं फळ ईश्वर तुम्हा आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. नाही का? जो देवासाठी त्याग करतो ईश्वर त्याला डोक्यावर धारण केल्याशिवाय राहत नाही. नाहीतर या संसारामध्ये आपण भरपूर पैसा अडका कमवला, पण परमार्थ कमवला नाही तर तुकोबाराय म्हणतात, सांगतो तुम्हासे भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. भरपूर काही कमवलं लोकांनी. मला वाटतं विमानाने फिरणारे लोक आपण पाहिले, इतकी श्रीमंत संसारातील लोक आहेत, पण साक्षात जगाचा चालक मालकाने विमान पाठवावं तुकोबारायांना नेण्यासाठी, इतका श्रीमंत माणूस जगाचा पाडीर कोणी झाला नाही आहे. नाही का? प्रत्येकाचा संसारामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपातलं दुःख आहेच. जन्मापासून तर मरेपर्यंत अखिल देव जरी आपल्याला भेटला तरी सुद्धा दुःख आपल्या जीवनातून नाहीसा होणार नाहीये. म्हणून ऐका, संसारातलं फार मोठं राडागाड्यातलं दुःख आपण सांभाळत आहोत, पण त्या निमित्ताने आपल्याला फक्त समाधान वाटावं म्हणून या धर्मकीर्तनामध्ये आपला देह व्यथित करा. नाम संकीर्तन साधन पै सोपी, जडतील पापी जन्मांतरीची. दुःख द्यायला आपल्याला या संसारामध्ये कोणी येत नाही, पण दुःखाची चादर आपण ओढल्याशिवाय राहत नाही. खरं सांगा, या ठिकाणी काहींना 40 वर्ष झालीत, काहींना 50 वर्ष झालीत, काही संसार करता करता वरती गेलेत. हात वरती करा, मला सांगा, महाराज मी संसारात फार मोठा सुखी माणूस आहे. करा बरं हात वरती. बापरे, कोणी नाही. रिक्षाला टेका लायल आता जास्त तू काय जायला दिशी राहत मला हात. ऐका, कोणीही सुखी नाही. एका घरामध्ये सतत भांडण व्हायचं, त्याच घराशेजारी नवरा बायको हसत खेळत जीवन जगायचे. ज्या घरामध्ये भांडण झालं त्या घरातली मालकीनबाई नवऱ्याला विचारून म्हणे, का आपल्या घरामध्ये रोज भांडण होतं, शेजारी जाऊन या म्हटले, मस्त हसत खेळत नवरा बायको जीवन जगतात. आपला घरमा रोज दांगडो, तुम्ही मला शेपाले तर मी तुमले शेपालेच म्हणे. हा, त्या दांगडून परत 3 टिव्या फोट टाकत, 2 लोणच्यान खारा फोट टाकत म्हणे. आपण शेजारी जाऊन या हसत खेळत जीवन जगायचं कारण काय? हा गेला विचारायला. म्हटले, दादा तुमच्या घरामध्ये सतत आनंदाचं वातावरण, आमना घरमा रोज तोडा तोडीन फोडाफोडी. तो म्हणे, देख भो, तुना घरना दांगडो म्हणा घरना दांगडो मग एकच फरक. म्हणे काय? म्हणे घरने बाई जर काही पोया वगैरे लाटच होई, म्हणून जर काही चुकाई घे मला गप्पन लाटणं मारी पेतस. लाटणं जर मी चुकाडी देणं, मी असंच लाटणं मला बरोबर बड्डी घेतं ती असंच म्हणे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी रे. प्रत्येकाच्या संसारामध्ये भिन्न भिन्न प्रकारातलं दुःख आहेच. या जगामध्ये कोणीही सुखी नाही. समाधान जर प्राप्त करायचं असेल तर या संप्रदायातील साधू संत मंडळी म्हणतात, तुका म्हणे चला हेची वाटी, पांडुरंग भेटे भरोसेनी. नाहीतर माय, दुःखाची चादर आपण आपली ओढलेली आहे, आपल्याला दुःख द्यायला कोणी येत नाही. खरं सांगा माय, दरवर्षी अर्धा ग्राम 1 ग्राम नवऱ्याला झगडून झगडून तुम्ही सोनं नाणं केलेले आहे. मरस तोपर्यंत सोनाचा तोडाचा तोडा सोनं झालं, हातामध्ये गड्यामध्ये कानामध्ये नाकामध्ये सोनच सोनं. आयुष्यभर नवऱ्याला झगडून झगडून केलेलं सोनं. शपथ घ्या, हात वरती करा आणि मला सांगा, महाराज मी सगळं काही सोनं वरती घेऊन जाणार आहे. घेऊन जाणार? बोला ना पटकन, उत्तर द्या ना. सोनं नाणं वरती घेऊन जाणार का तुम्ही? नाही ना, मला दी टाका. मला दिलं तरी त्याची काया झाल्याशिवाय राहत नाही. माया के दीवानो सुन लो, एक दिन ऐसा आएगा, धन दौलत और माल खजाना यही पड़ा रह जाएगा. सुंदर काया हीरे मोती मैं बिखरा गली गली, ले रे कोई राम का प्याला, शोर मचाऊ गली गली. बोलो राम
बोलो राम राम राम. काही लोकांचं आयुष्य निघून गेलं पण राम म्हणायला तयार नाहीये. वैराग्य दूरची गोष्ट आहे हो. पण ज्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आपण जन्माला आलात, ज्या भारतामध्ये आपण जन्माला आलो, हा पवित्र असा देश आहे. या देशामध्ये आपल्यासारखाचा जन्म झाला. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अशा पवित्र देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आपण जन्माला आलो, ज्या महाराष्ट्रामध्ये संत जन्माला आले. ऐका काय वैराग्य होतं या संतांचं. तुकोबाराय ज्ञानोबारायांचं वैराग्य हे सांगण्या अगोदर आता 100 वर्ष अगोदरचं वैराग्य सांगतो मी तुम्हाला. आळंदी क्षेत्रामध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज यांनी संस्थान निर्माण केलेली आहे. त्यामधील लाखो कीर्तनकार महाराष्ट्रभर त्या ठिकाणी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करत आहात. विष्णूबाबा जोग हे त्यांचं नाव. 100 वर्ष अगोदरचा हा इतिहास आहे. विष्णूबाबा जोग हे पैलवान आणि त्यांचे समकालीन लोकमान्य टिळक हे दोघं मित्र होते. काय कारण? लोकमान्य टिळकांना कुस्ती बघण्याचा छंद होता आणि कुस्ती खेळण्याचा छंद विष्णूबाबा जोगांना होता. काय झालं, पुण्यातला मोठा सावकाराने बंगला बांधलेला होता. त्याला वाटलं लोकमान्य टिळक आपल्या घरी पाय लावतील म्हणून त्याने पत्र पाठवलं लोकमान्य टिळकांना. पण लोकमान्य टिळक एका पत्रावर यायला तयार नाही. त्याने 4दा पत्र पाठवलं तरी लोकमान्य टिळक त्याच्या घरी यायला तयार नाही. त्याला वाटलं रे जाऊ द्या, नाही येत आता 5व्यांदा काही आपण पत्र लिहायचं नाही. एकादशी लागली. त्याला वाटलं आळंदी क्षेत्र जवळ आहे म्हणून गाढं बैल त्या ठिकाणी जुंपलेली आहे आणि मात्र आला आळंदी क्षेत्रामध्ये. माऊलींच्या मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये आज शिरल्याबरोबर समाधीवर डोकं लवलं, बाहेर निघायला. अगदी महात्मा ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरीवर प्रवचन चाललेलं होतं. समाज बसलेला होता हजारोने. त्यामध्ये लोकमान्य टिळक पुढे बसलेले होते. त्याला वाटलं रे आपण एकदा नाही 4दा पत्र पाठवलं पण लोकमान्य टिळक आपल्या घरी पाय लावायला तयार नाही. आणि या महात्म्याचं प्रवचन ऐकण्यासाठी लोकमान्य टिळक पुढे बसलेले. एक काम करावं, आता उद्यापासून या महात्म्याला आपल्या घरी बोलवावं म्हणजे लोकमान्य टिळक आपल्या घरी येते. प्रवचन वगैरे संपू दिलं. महात्म्याजवळ आलेत. म्हटले बाबा. हो बुवा. काय गोड तुम्ही प्रवचन केलं हो. अक्षरशः त्या ठिकाणी अमृताची धार गंगा वाहत होती तुमची. काय बुद्धिमत्ता असेल तुमची. हजारो समाज त्या ठिकाणी एकाग्रतेने तुमचं हे चिंतन ऐकत होते. पण महात्माजी आज तुम्ही या ठिकाणी प्रवचन केलेलं आहे, उद्याला तुम्हाला माझ्या घरी या प्रवचनाला यावं लागेल. महात्मा फकड होते. त्याग होता जीवनामध्ये. म्हटले सावकार बुवा, चातुर्मास आहे, तीर्थक्षेत्र आहे आणि माझं पारायण चाललेलं आहे, मला तीर्थक्षेत्र सोडता येणार नाही. सावकार बुवा म्हटले अहो बाबा तुम्ही माझ्या घरी येणार, निश्चित मी तुमचं मोठं स्वागत करेल. महात्मा म्हटले फकीर होके फिकीर करे, वो भी साला गधा आहे. म्हटले मला काय गरज आहे तुमच्या स्वागताची, काही नको. हे तीर्थक्षेत्र आहे, मला सोडता येणार नाही. सावकार बुवा हात जोडतो, माफ करा. सावकार बुवा तिथपर्यंत थांबले नाही. सावकार बुवा म्हटले बुवा तुम्ही जर उद्याला माझ्या घरी प्रवचन सांगायला येत असाल मी तुम्हाला 1 पोतीभर पैसे देतो. किती? 1 पोतीभर. जोग बाबा म्हटलेत 1 पोतीभर पैसे. म्हटले हो, संपूर्ण पुणे जिल्हा फिरा म्हटले, तुम्हाला 1 पोतीभर पैसे देणारा हा सावकार एकटा सापडेल. वैराग्य होतं. ताड कशी त्या ठिकाणी जोग महाराज उठले आणि म्हणू लागले सावकार बुवा पुणे जिल्ह्यामध्ये तुम्ही एकटे सावकार असणार की तुम्ही मला 1 पोतीभर पैसे देता आहे, पण संपूर्ण जग फिरा म्हटले हा एकटा पठ्ठ्या तुमच्या 1 पोतीभर पैशाला नाकारणारा संपूर्ण जगामध्ये एकटा सापडेल. हा इतिहास माझा आहे. ऐका ऐका, हे वैराग्य, या भारतातलं वैराग्य अगदी लहान लेकरापासून वयोवृद्धापर्यंत ही संस्काराची मर्यादा आपल्या भारत देशामध्ये आहे. ज्या देशामध्ये राम जन्माला आला ना, जगाचा चालक मालक, बापाच्या वचनामुळे 14 वर्ष वनवासाला गेला. ही भारतीय संस्कृती. आई वडिलांच्या वचनामुळे काशी यात्रा तीर्थ यात्रा घडत होता, तो म्हणजे श्रावणबाळ. इतक्या पवित्र देशामध्ये तुम्ही आपण जन्माला यावे. याच भारताची संस्कृतीचा गाजावाजा शिकागोच्या परीक्षेत
स्वामी विवेकानंद अखिल मोठा टेजवर व्याख्यान चाललेलं होतं. त्या अगोदर भरपूर वक्ते बोलून गेलेत, पण माय मदर माय फादर एवढ्या शब्दांनी 15 मिनिटं टाळ्यांचा कडकडाट चालला. विदेशामध्ये स्वामी विवेकानंद आपल्या भारत देशातील हा धर्म प्रचारासाठी शिकागोच्या परीक्षेत त्या ठिकाणी व्याख्यान करत असताना 15 मिनिटं टाळ्यांचा कडकडाट चाललेला आहे. एकीकडे महिला मंडळ लाखोने बसलेली आहेत, पुरुष मंडळ लाखोने संख्येने बसलेले आहेत. एक स्त्री स्वामी विवेकानंदांना न्याहाळत होती. तिला वाटलं रे इतका सुंदर हा महात्मा, अगदी तेज रखरखता आहे, अमृतासारखं तेज आहे, पण ह्या महात्म्यासोबत जर माझं लग्न झालं की असा विद्वान रत्न माझा उदरातून मला जन्माला घालायला मिळेल, हे माझं सौभाग्य मी प्राप्त करेल. मनात एक इच्छा प्राप्त झाली, या महात्म्यासोबत जर माझं लग्न झालं की या महात्म्यासारखा सुपुत्र जन्माला घालण्याचं सौभाग्य मला प्राप्त होईल. व्याख्यान वगैरे संपू दिलं. ती स्त्री टेजवर चढलेली आहे. स्वामी विवेकानंदांना त्या ठिकाणी दंडवत घातला, हात जोडलेत. स्वामीजी काय तुमचं तेज आहे, रखरक्त तुमचं तेज आहे, अमृतासारखे तुमची शब्द आहे. म्हटले स्वामीजी मनात एक इच्छा आहे. म्हटले काय? म्हटले तुमच्यासोबत जर माझं लग्न झालं की तुमच्यासारखा ज्ञानीपुत्र जन्माला घालण्याचं सौभाग्य मला प्राप्त होईल. स्वामीजी म्हटलेत बाई तुम्हाला पुत्र हवा आहे की लग्न हवं आहे? म्हटले मला पुत्र हवा आहे. म्हटले ठीक आहे, मला परत पहाटे या स्टेजवर व्याख्यान होईल, लाखो समाज बसलेला असेल. व्याख्यान संपवल्याबरोबर माझे 2 शब्द मी तुमच्यासाठी वरून ठेवेल, तुम्हाला या स्टेजवर बोलवेल आणि लाखो समाजापुढे एक आव्हान करेल. बघा ज्या स्त्रीला मी या स्टेजवर बोलवलं आहे आजपासून ती माझी माय आहे आणि मी तिचा मुलगा आहे. हा भारतातला संस्कृतीचा इतिहास आहे, हा वैराग्याचा इतिहास आहे. म्हणून ऐका, वैराग्याने देव जिंकता येतो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. ऐका, नामदेवरायांचे समकालीन चोखोबराय संत होऊन गेले. काय श्रद्धा असेल. नामदेवरायांचा हाती देव जेवण करत होता, बोलत होता. एवढी ताकद, एवढी शक्ती, एवढी भक्ती नामदेवांची होती. त्याच समकालीन चोखोबराय सुद्धा तेवढी भक्तीने कर्तृत्ववान होते. पण हरिजन समाजामध्ये जन्माला आलेली व्यक्ती आणि संत मंदिरामध्ये प्रवेश न होता म्हणून त्या ठिकाणी पंढरपूरचा बाहेर चिंतन करायचं, कुठेतरी मोलमजुरी करायची, खायची. पंढरपुराचा काही अंतरावर मंगळवेढा म्हणून गाव आहे. आज मोठा शहर आहे, तालुक्यातलं गाव आहे. त्या काळामध्ये मोठा राजाने राजवाड्याची भिंत बांधायचं काम काढलेलं होतं आणि त्या ठिकाणी हजारो मोलमजुरी करणारी मजुरी करत होते. त्यामध्ये रात्रंदिवस चिंतन करणारा विठोबाचं चोखोबराय सुद्धा मजुरी करायला आला होता. मजुरी करत असताना नीती क्रूरतेने डाव घेते ती भिंत वाऱ्याच्या झोक्याने त्या मजुरांच्या अंगावर पडली. मृत्यूदेही मजुरं पडलेली आहेत, त्यामध्ये चोखोबराय सुद्धा दाबले गेलेले आहेत. पांडुरंगाने नामदेवांच्या स्वप्नात जावं, नामदेवांना उपदेश करावा. नामदेवा, रात्रंदिवस माझं चिंतन करणारा माझा चोखोबा मंगळवेढ्याचा मोठा राजाने राजवाड्याची भिंत बांधायचं काम काढलेलं होतं, त्यामध्ये दाबून तो मृत्यूदेही पडलेला आहे. नामदेवराय पहाटे सकाळी उठल्याबरोबर आंघोळ स्नान विधी झाली. पंढरपुराचा पांडुरंगाचा मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश केला आणि मात्र पांडुरंगाचा नित्यनेम केला, हात जोडला देवाला. म्हटले देवा, तुम्ही रात्री स्वप्नात माझा सांगून गेलात. म्हटले मंगळवेढ्याचा मोठा राजाने भिंत बांधायचं काम काढलेलं होतं राजाने, त्यामध्ये हजारो मोलमजुरी करणारी मजूर भिंत खाली त्या ठिकाणी कोसळून मृत्यूदेही पडलेले, त्यामध्ये चोखोबराय सुद्धा दाबून मृत्यूदेही पडलेले आहेत. पण देवा, एकटे चोखोबराय नाही, हजारो मजूर त्या ठिकाणी दाबून मेलेली आहेत आणि तुम्ही म्हणतायत की चोखोबरायची हाडं असती, माझा या पायथ्याशी त्याची समाधी दे. म्हटले देवा, हजारो मजूर देहाची हाडं त्या ठिकाणी मला दिसतील, त्यामध्ये चोखोबरायांची हाड मी ओळखायची कशी? देवाने सांगावं. नामदेवा, मंगळवेढ्यापर्यंत तुम्ही गेलात, जरी हजारो हाडं तुम्हाला पडलेली दिसतील, एखादा हाड उचला, कानाला लावा, विठ्ठल ध्वनी आवाज आला, समजायचं माझा चोखोबरायची आस्ती आहे, हाड आहे. नामदेवरायांनी पांडुरंगाचा सांगण्याप्रमाणे घरी आले, झोडी घेतली. रखरक्त ऊन पडता आहे. तप्त्या पावलांनी नामदेवराय मंगळवेढ्यापर्यंत आले. हजारो परिवार ढायमुख रडतो आहे. कोणाचा बाप गेला होता, कोणाचा धनी गेला होता, कोणाचा मुलगा गेला होता. हा रडणारा परिवार अश्रू मावत नाही नामदेवरायांच्या डोळ्यामध्ये. मजुरांच्या अंगावरची भिंत बाजूला सारण्यात आलेली आहे. हजारो देहातील त्या ठिकाणी हाडं पडलेली नामदेवरायांना दिसलेत. पण मात्र देवाने सांगितलं काय,
एखादा हाड उचला, कानाला लावा, विठ्ठल ध्वनी आवाज आला, समजायचं माझा चोखोबरायची हाड आहे. आता हजारो हाडांपैकी कुठलंही हाड धरलं लावलं कानाला, विठ्ठल म्हणेल का? नाही. ज्या हाडांनी आयुष्यभर हाड फोडलं अशा हाड विठ्ठल म्हणतील का? नाही. उचललं पहिला हाड, लावलं नामदेवरायांनी कानाला, आवाज आला, चल छैया छैया छैया, ऐ नाही रे आपलं, ठेव तिकडे. उचललं दुसरं, लावलं कानाला, सावन नामय नामा, हे नाही आपलं, ठेव तिकडे. उचल, लावलं कानाला, विठ्ठल, हे मात्र चोखोबरायचे आहे, ठेवले. उचललं, विठ्ठल 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 म्हणणारी अस्ती हाड आपल्या झोडीमध्ये टाकून पंढरपुराला पांडुरंगाचा पायथ्याशी नामदेवरायांनी चोखोबरायची समाधी दिली. आजही नित्याने सुरुवातीला आपल्याला पांडुरंगाचं दर्शन नाही, सुरुवातीला चोखोबरायचं दर्शन आहे आणि मग देवाचं दर्शन आहे. याला कारण देह जाऊ अथवा राहू पांडुरंगी दृढ भाव, या वैराग्याने देवापर्यंत आपल्याला पोचता येतं. म्हणून ऐका, जीवनातील खऱ्या अर्थाने परमार्थ करायचा असेल तर शुद्ध अंतकरणाने आपण परमार्थ करावा. तुकोबाराय म्हणतात की माझ्या जीवनामध्ये वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. 65 लाखाची जहागिरी तुकोबारांजवळ होती. किती? 65 लाख. 16व्या शतकामध्ये. आताची म्हातारे मंडळी म्हणतात की आम्ही एका आण्यामध्ये गाडभर बाजार करायचो. तर 65 लाख गेले कुठे? तर ऐका, त्या काळामध्ये दुष्काळ पडला, एवढी भयानक महामारी आली. अशाही काळामध्ये, दुष्काळामध्ये, महामारीमध्ये लोकांचं मांस खाऊन जीवन जगू लागले. तुकोबारायांच्या काळामध्ये तुकोबारायांनी विचार केला, अरे बाबा, माझ्या समोर या ठिकाणी मृत्यूदेही लोक पडता आहेत, घरातलं धान्य आहे, धन आहे, माझ्या कुठे कामात येणार आहे? म्हणून लोकांना जवळ घेतलं. घ्या बाबा, पण उर्वरित आयुष्य तुम्ही भजन करा. करा रे बापांनो साधन हरीचे, किंवा करी आता बापा सोहिताचा स्वार्थ. म्हटले उर्वरित आयुष्यामध्ये तुम्ही आपण भजन करा. ऐका, अशाही काळामध्ये तुकोबारायांची धर्मपत्नी तुकोबारायांना म्हणते, अवधनी, आयुष्यभर संसाराची राख रांगोळी केली तुम्ही, घरातली मुलं बाळं उपाशी भरतायत, तुम्ही लोकांना दान देत फिरताय, धनी माझी थोडी सुद्धा तुम्हाला दया येत नाही का हो? हात जोडते तुम्हाला. काय त्या काड्या बिठ्याचं भजन करतात तुम्ही? त्याचा नादापायी तुम्ही संपूर्ण संसाराची राख रांगोळी केली धनी. अवधनी, हात जोडते, विनंती करते तुम्हाला, नका नाव असं करू. तुकोबाराय म्हणतायत, अवले, देता देव विता, नेता नेव विता, येथे याची सत्ता काय आहे? अवले, ज्याचं होतं त्याने नेलंय, तू आणि मी फक्त निमित्त आहोत. अशा ही काळामध्ये तुकोबारायांची धर्मपत्नी अन्न न करता मेली. तुकोबारायांचे उद्गार होते, बरे झाले देवा, वा वा, निघाले दिवाळे, बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बढिया दुष्काळे पिढा गेली. बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बढिया दुष्काळे पिढा गेली. बरे झाले देवा, निघाले दिवाळे, 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 टाळी वाजवा महाराज, काय गोड गायतात महाराज, फार आनंद. ऐका, बरे झाले देवा, निघाले देवाडे, बरे या दुष्काळे पिढा गेली. बरं झालं म्हटलं, निघाले देवाडे, आणि मात्र आता या ठिकाणी पिढा गेली. मला परमार्थमध्ये फार आड यायची. आता मात्र खुंटीवरचा विना घेतला, गड्यात घातला, भामचंद्र डोंगरावर जाऊन तुकोबाराय भजन करतायत. आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंद आनंदाची डोही, आनंद तरंग, आनंदाची डोही, आनंद तरंग. या वैराग्याने तुकोबाराय
पंढरपुराचा मालकापर्यंत पोहोचलेत आणि एका आयुष्यभर परमार्थ केला. 10 मिनिटं परमार्थ करून देव मिळावा हे नाही, अंतकाळी विठू आमासी पावला. म्हणून ऐका, हे वैराग्याच्या बळाने तुकोबरे म्हणतायत की मी अशा देवाचा अंगीकार केलेला आहे की ज्या देव पंढरपुराचा जो मालक आहे तो मोठाहून मोठा आहे आणि मात्र एवढा बडीवान आहे की त्या निमित्ताने त्याचं वर्णन मी करू शकत नाही. अभंगातल्या प्रथम पहिल्या चरणात बडियाचे अंकिता पुन्हा टाळी. काय गोड गातात महाराज, काय विनेकरी महाराज. अगदी नामदेवरायांची छबी तुमच्यामध्ये पाहायला मिळते. खरं सांगू का, हे संप्रदायातलं वैभव आहे. तुम्ही क्रिकेट पाहिलंय, क्रिकेटामध्ये एखादा क्रिकेटर 6 जर त्याने मारला तिथं ते बाया लावावं लागतात पैसे देऊ. हे फुकट आहे ना हो महाराज. हे वैभव आहे संप्रदायातलं, फार गोड. या ठिकाणी ही लेकरं या ठिकाणी इतके सुंदर तालामध्ये अगदी गोड. पण खरं सांगू, ही लेकरं त्याच गावामध्ये वाढतात ज्या गावामध्ये सात्विक मंडळी आहे, ज्या गावातली खौट भजनी मंडळ, त्या गावामध्ये ही लेकरं वाढू दिली नाहीत, उगू दिली नाहीत. आता कोणी पोटातून थोडी शिकून आलेला आहे, गेला तो शिकायला तिथं पोरांमध्ये, ते भजनी मंडळमध्ये टाळ वगैरे वाजवायला लागला, त्याचा ठेका वगैरे चुकायला लागला. हे खौट भजनी मंडळ म्हणतो तुना टाय आहे, तुनी माय बाई वाड्यावर या. इतकी परिस्थिती वाईट येते. तो तमाशाकडे वळतो पण परमार्थाकडे वळत नाही. पण या वयामध्ये केलेला परमार्थ भविष्य काळामध्ये त्यांच्या वडिलांना उज्ज्वल दिवस येतील का? ह्या वयातला परमार्थ भविष्य काळामध्ये उज्ज्वलतेने दिवस येतील. त्याचं कारण असं आहे, ही लेकरं शिकून मोठे इंजिनियर होतील, डॉक्टर होतील, कलेक्टर होतील, नाहीतर छंद आहे म्हणून आळंदी क्षेत्रामध्ये जाऊन अध्ययन करून कीर्तनकार होतील, भागवताचार्य होतील, गायक होतील, वादक होतील. तेही नाही होता आलं तर मोठी झाल्यानंतर हे लेकरे त्यांच्या आईवडिलांना लात मारून वृद्धाश्रममध्ये पाठवणार नाही. ही शाश्वत सत्यता या धर्ममंडपात. काय गोड गाणारी मंडळी आहेत महाराज. जसं अभंगाला भाव लागणार त्या भावाप्रमाणे ज्यांनी गावं, अगदी मनोहर महाराज, मयूर महाराज, या गाण्याच्या माध्यमातून सुद्धा ईश्वराची प्राप्ती आहे. या गाण्याच्या माध्यमातून वैराग्य निर्माण होतं. म्हणून एका रोग्यांना त्या ठिकाणी समाधी लागते, बरं होतं रोगी. इतकी सुंदर ताकद या शब्दांमध्ये आहे. आम्हा घरी धन शब्दांचे चरतने. ऐका, भावनेने अंतकरणाने तुम्ही भजन करा. भावी गावे गीत शुद्ध अंतकरुणिया किंवा शुद्ध करुणिया चित्त. शुद्ध अंतकरणापासून जो भगवंताचं भजन गातो त्याला ईश्वराची प्राप्ती आहे. मीराबाई, ऐसे लागे लगन मेरा हो गई मगन, मेरा हो गई
बन के जोगल जले मेरा रानी दीवानी कहाने लगे। एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा अंतर क्या दोनों की चाह में बोलूं एक प्रेम दीवानी एक दर्श दीवानी सागम पधा पदम परे मग गरे जाने दरे सरे गरे गम गम पद सानी रे सा। मीराबाई अगदी भजनाच्या माध्यमातून ईश्वराची प्राप्ती आहे। जनाबाईंनी पहाटे उठावं जात्यावर दळण दळावं ओव्या गावून स्वरात दासी जनीच्या घरात दळण दळीले सख्या श्रीहरी आडचोरीचा माझ्यावरी। जगाचा चालक मालक विठेवर पांडुरंग परमात्मा जनाबाईला दळण दळू लागावा ही ताकद आली कुठून तर ही भजनाची ताकद आहे। माय ज्ञानोबाराय म्हणतात किंबहुना ऐसे भजन तेची संसाराचीच साधन हेर फळ भोगतो स्वप्न नाव भरी दिसे। ज्याच्या जीवनामध्ये भजन घडत नाही परमार्थ घडत नाही अशांचं जीवन स्वप्नासारखं आहे। पण ऐका जसं मीराबाईंनी भजन गावं जसं जनाबाईंनी जातं घेऊन जात्यावर दळण दळत असताना भगवंताचा गुणगान गावं भगवंताला यावं लागलं जनाबाईला त्या ठिकाणी दळण दळू लागावं लागलं ही ताकद आहे। तसं तुम्ही उद्या उठून जातं घ्या आणि दळण दळा भजन करा करणार ना हो म्हणा बापरे महाराज ते जात तर जात राही ना ते कथा गदा काढायला राहत। ऐका आता घर घंटी आली गवली लेव टाकी देव बटन दाबी देव गुर्र फुर्र छर्र। पण ऐका परमार्थ गेला हो महाराज पण ऐका परमार्थ हा लोकता कामा नाही। मागील 2 वर्ष काळामध्ये कोरोना आला लॉकडाऊनच्या काळामध्ये अगदी 50-100 वर्षाची परंपरा जागेवर थांबली। नव्हे वारकऱ्यांची पावलं पंढरपुराला जाता आली नाहीत। काय काळ भयानक आला कधी हा पुन्हा काळ बघायला मिळेल की नाही कधी पंढरीची वारी करायला मिळेल की नाही असा काळ आला होता। जीवन जगण्याचं त्या ठिकाणी लोकांना आता जगायचं कसं याची त्या ठिकाणी मोठा प्रश्न पडलेला होता। पण इथून पुढे चंद्र सूर्य असेपर्यंत हा सप्ताह किंवा वार गावातील जेवढे हे सप्ते आहेत तेवढे अखंडपणे चालावेत ही पांडुरंग चरणी मी प्रार्थना करेल। अगदी त्या ठिकाणी तमेव माता पिता तमेव बहुसंख्येने तुम्ही या ठिकाणी कीर्तन श्रवण करण्यासाठी आला आहेत। म्हणून ऐका भगवंत आपल्याला दीर्घ आयुष्य दिल्याशिवाय राहणार नाही। म्हणून ऐका अजून उर्वरित 2 दिवस आहेत अशी संख्या या ठिकाणी तुम्ही बहुसंख्येने उपस्थित राहावं ही नम्र विनंती आहे। नाही का कोण काळ येईल कैसा नाही देहाचा भरोसा म्हणून सुंदर असा देह आपल्याला मिळालेला आहे याचं सार्थकता आपण करायला हवी। नाही का फार गोड आहे। तुकोबाराय म्हणतात की बाबा माझ्या जीवनामध्ये मी जे वैराग्य धारण केलेलं आहे बाबुले चालती पंढरीची वाट किंवा होईन बेकारी पंढरीचा वार करी। भजनाच्या माध्यमातून परमार्थाचा वाटेवर येऊन भगवंताचा मी अंगीकार केलेला आहे तो मला प्रसन्न झालेला आहे। म्हणून मी सांगून गेलो तुम्ही आपण रात्रंदिवस भजन करावं। नाही भजन करता आले तर भजन ऐका इतकं सुंदर गोड गाणारी भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत गोड गाणारी गुणीजन आहेत। भजन ऐका अगदी समाधी लागेल आपल्याला। नाही भजन ऐकायचंय नाविलाचे गाणे ऐका पण कोणते गाणे ऐका जरा सात्विक गाणे ऐका ज्या गाण्यांमध्ये राम आहे ज्या गाण्यांमध्ये संत प्रमाणाचा आधार आहे असे गाणे ऐका। काय पूर्वीचे गाणे होते महाराज विनेकरी महाराज तुम्ही आपण जेव्हा तरुण होतो ना जपेल नाहीत बा तुम्ही ऐका तुमच्या तरुण काळामध्ये गाणं होतं मेरे राम मेरे श्याम तेरा नाम एक साचा दुजाना कोण वाटत होतं ना हे गाण्यात का अभंग आहे असं वाटत होतं। आता काळ बदलला वेळ बदलली गाणे आले तुमचा काळ गेला आमचा काळ आला दलिंदर काळ। शांताबाई गावाला गेले बाबूराव गेल्यानंतर सोनं तुझा माझ्यावर भरोसा 2019 ला एक गाणं रिलीज झालं की बँडवाला 4दा गाणं लावायचं ते कोणतं ते गाणं जपिग्यात कोणतं ते गाणं मला असं वाटतं ते गाणं आल्यापासून कोरोना आला असेल
का सचिन काय कर सोम ना बबल्या व मनी माय ओ बापरे. या गाण्यांमुळे इतकी बिकट परिस्थिती झाली. पण ऐका खरं सांगू कितीदा तुम्ही हे गाणे ऐकणार आहेत. अगदी 2 वर्ष 4 वर्ष 10 वर्ष पण या गाण्याचा वीट आल्याशिवाय राहणार नाही. आजही अनादिकालापासून सुंदर ते ध्यान हुबे विठेवरी करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया करकटावरी ठेवोनिया. म्हणून अगदी गोड गाण्याचा प्रयत्न करा. साधू संत मंडळीने तो प्रयत्न केलेला होता. ज्ञानोबा आहे. काही लोक म्हणतात महाराज माझ्याजवळ सोन्याची कंटेनर भरलेली आहेत, सोन्याची खाण माझ्याजवळ आहे. बरोबर आहे बाबा. बोलत असताना तुझ्या जिभेवर त्या ठिकाणी अहंकार उमटून दिसतो आहे. तुझ्याजवळ भरपूर सोनं नाणं काही आहे. म्हटले महाराज माझ्याजवळ भरपूर काय आहे, मला देवाची काय गरज काय गरज. यासाठी तुझ्याजवळ सोन्याची खाण जरी असली पण तुझा दारावर जिवंत सोन्याचा पिंपळ नाही याची मला मोठी खेद आहे. चला आळंदी क्षेत्रामध्ये ज्ञानोबांच्या दारावर जिवंत सोन्याचा पिंपळ आपल्याला बघायला मिळतोय. जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ अंगे ऐसे बड रेडा बोले. का त्याचं कारण होतं ज्ञानोबांच्या घरामध्ये नित्यनेम आहे. नित्यनेम नामे ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवडी. ज्ञानोबांच्या घरामध्ये नाही दारावर जिवंत सोन्याचं पिंपळ आहे. आणि या वैराग्याच्या बळावर ज्ञानोबांना एक गोष्ट करता आली. ती म्हणजे या जगाला ही साक्ष द्यायची होती की ऐका संत मंडळी पटवून द्यायची होती. त्यासाठी या वैराग्याच्या बळावर समाजाला एक चमत्कार दाखवला. कोणता. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. ज्ञानोबारायांनी भिंत चालवली. कुठली. निर्जीव भिंत. भिंत कधी चालते का नाही. पण संत आहेत काय शक्य नाहीये. रेडा कधी बोलतो का. रेडा माहिती आपल्या खानदेशामध्ये त्याला हेला म्हणतात. त्या हेलाला कधी माय माहीत नाही, बाप माहीत नाही, कधी व्यवहार माहीत नाही. अशा हेल्याचा मुखार बिंदातून ज्ञानोबाराय मस्तकावर हात ठेवतात आणि वेद बोलून घेतात. ही ताकद आहे संतांची. म्हणून ऐका साधू संतांच्या विचाराप्रमाणे तुम्ही आपण त्या ठिकाणी त्यांना शरण आलो. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. संतांच्या वचनाप्रमाणे तुम्ही आपण चाललात तर निश्चित मायबाप दुःख भोगण्याची गरज येणार नाहीये. म्हणून ऐका चारोधाम यात्रा केली, पंढरपूरची वारी केली, पण परमार्थ अंतकरणापासून हा करावा लागतो. नाही तर भारतीय संस्कृती आपल्या देशामध्ये संपूर्ण जगाला आदर्श द्यावा इतकी संस्कृती अमाप प्रत्येक घराघरामध्ये धार्मिक क्षेत्राचं वातावरण आहे. एक लोटा जल और समस्या का हल. एक लोटा जल आणि समस्याचा हल जर देवापुढे आपल्याला मागायचं असेल तर मी माझा प्रत्येक कीर्तनाच्या माध्यमातून सांगतो. जी महादेवाची मंदिरं सुकाड पडली होती तिथं झाडू मारायला कोण नव्हतं. तिथं एवढी गर्दी झाली. सुरत नगरीमध्ये गणेश महाराजांना घेऊन गेलो होतो माझ्या कीर्तनामध्ये. महादेवाचं मंदिर काकड्याला उठावा बा पाठी पाठी इतली गर्दी होई की बाया बायासनी डोकामात तांब्या टाका टाक होई की एक बैल 3 टाका पुन्हात अजून सुधारा नाही ते बाईले. इतकी वाईट परिस्थिती. पण ऐका एक लोटा आणि देवापुढे जर समस्याचं दुःखाचं हल मागायचं असेल तर अंतकरणापासून आपण परमार्थ करतोय का. आपल्या अंतकरणामध्ये डोकावून बघा. मला वाटतं ज्या घरामध्ये सासू सासऱ्यांचा आदर नाही, आई वडिलांची सेवा नाही, अशा स्त्रियांनी किंवा अशा पुरुषांनी एक लोटाभर नाही संपूर्ण ड्रमभर जरी महादेवाला पाणी टाकलं तरी आपले कर्म आपल्याला चुकणार नाहीये. केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐसे किती. म्हणून ऐका जीवनाचा वाटेवर तुकोबाराय म्हणतायत की वडील धाऱ्यांनी जो जो परमार्थाचा गुण माझा अंगीकार केलेला आहे त्या वाटेने मी गेलो. पंढरीची मी वाट धरली. आणि ऐका पंढरपुरामध्ये काय कमी हो. उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विठेवर देव सांगा कोठे. आवडे पंढरी भीमा पांडुरंगा आवडे पंढरी भीमा पांडुरंग भीमा पांडुरंग आवडे पंढरी पंढरी हे माझे माहेर
माहेरची साडी. पंढरी हे माझे माहेर साजनी. ऐका अगदी तुकोबाराय म्हणतायत उदंड पाहिले उदंड वर्णले. काय कमी आहे? आळंदी सारखं क्षेत्र ज्ञानोबार आहे. जसं पंढरपूर आहे, पंढरपुराला जगाचा चालक मालक 28 युगापासून उभा आहे. उभा हा भाविकासाठी, त्याच्यासाठी मी संसार लाथाळलाय. लाथाडीला तांब्या लाथाडीला संसार केला क्षणभर मीचा मार. ऐका लाथाडला मी संसार, लाथाडला माझ्या जीवनातला. प्रत्येकाने संसार लाथाडावा ही गरज नाहीये. संसार लाथाडणं म्हणजे काय? त्याला लात मारणं नाहीये. पण ऐका जीवनामध्ये तुम्ही आपण जो संसार करतो आहोत हा संसार नाही. जन्मा मरणाच्या संसारातून तुकोबाराय अलिप्त झालेले आहेत. किती वेळा जन्मा यावे नित किती व्हावे फजित. एक एक येऊनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मानवाचा. ज्ञानोबाराय या संसाराला तर सुखी करता आहेत. कसा? आजी संसार सुपड झाला गे माये. 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 देखील पाय विठोबाचे, देखील पाय विठोबाचे. तो माझा भावा, तो माझा भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग. तो माझा भावा, तो माझा भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग. तो माझा भावा, तो माझा भावा, वेडोवेडा भावा पांडुरंग. म्हणून ऐका ह्या संसाराला तुकोबाराय लाथाडता आहेत. आणि तुकोबाराय म्हणतायत केला क्षणभर मीचा मार. काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार या जीवनातून नाहीसा तुकोबाराय करता आहे. त्याप्रमाणे आपल्याला परमार्थ करायचा आहे. कसं? तर कीर्तन मध्यकडे आलं विठोबा रखुमाईचं भजन घ्यावं लागतं. तत्पूर्वी महिला मंडळ 2 मिनिटं का होईना माझा मागे तुम्हाला भजन करायचं आहे. मग पुरुष मंडळ माझा मागे म्हणतील. चालेल ना? महिला मंडळ तुम्हापैकी कोणी जपी झालो त्यातल्या जागे कर द्या. तुम्ही जपान पद्धत बलदी भारी राहा. जप लागायला लागणी पत्र टाकलो जप काढलो. भजनबाई सांगायचं करत माई कीर्तन ऐक ना डोळ्याला लोय सांगा. चाल देवा मी डोळ्याला नाही किरण. असं होता कामा नाही. एका तालात एका ठेका एका स्वरामध्ये आपल्याला भजन करायचं आहे. महिला मंडळ ए ग विठाबाई. बाकीना बाया काय म्हणतीत नाही. ऐकाय पपेन लग्न का नाही का मावशी? सर्वांनी एक सारखं म्हणा. जी ताई जी मावशी जी आजी म्हणणार नाही तिला तिच्या शेजारच्याची शपथ आहे. म्हणा ए ग विठाबाई माझी पंढारीची आई. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणाच्या गंगा. तुमची ट्युनिंग अन्नावर देऊ ना बाप. हो म्हणा बाप रे तडे काय आपण आवरत नाही. सेल्फ फाटा ती पटपटी भेटत घोडे बोला माय. अगदी गोड तुझा आवाज आहे, गोड तुझा स्वर आहे माय. तुझं गाणं आम्ही ऐकलंय. आता आम नवी ऐकी दे का? आपण बी काही इज्जत ना कचरा करू. पुरुष मंडळ आपण बी जसा काकार कोकार करल्या रे काका सोन पण मस्त बरं का थोडस. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. वाह दोरला डेपाची लाव द्या मला. पुल्ला असा जयराम श्रीराम आतेच घोडा बलायले उभा बस अड्डे होते असले घोडावर मागला ना. ऐका आपलं तर बाकी नसना व्होल्टेज कमी जास्त होईल करायला. काय महिला मंडळांचा आवाज मी सांगून गेलो. मी वयाच्या 14 वर्षापासून कीर्तन करतो आहे. महाराष्ट्रातला तालुका नाही जिल्हा नाही. गुजरात प्रांत असेल मध्य प्रदेश
या ठिकाणी बुरहानपूरपर्यंत तर या ठिकाणी बॉर्डर मी त्या ठिकाणी पार केलेले आहे. मी माझं कौतुक सांगायला नाही, ज्या वयापासून मी कीर्तन क्षेत्रामध्ये गावोगाव कीर्तन करण्याचा माझा प्रसंग येतो, अगदी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये महिला मंडळांची संख्या आघाडीवर, महिला मंडळांची संख्या आघाडीवर आहे. आघाडीवर नाही बरं, आघाडीवर आहे. म्हणजे प्रत्येक क्षेत्र जर पाहिलं महिला मंडळ आघाडीवर आहेत. कीर्तनकार सुद्धा महिला मंडळ, वादक सुद्धा महिला मंडळ, विनेकरी सुद्धा महिला मंडळ, गाणारे सुद्धा महिला मंडळ आहेत. बँक खात्यामध्ये जा कर्मचारी महिला मंडळ, टोल नाक्यावर टोल कॅबिनमधून टोल फाडून देणारी महिला मंडळ, पेट्रोल पंपवर पेट्रोल भरून देणारी महिला मंडळ, एस टीमध्ये बसा तुम्ही कंडक्टर महिला मंडळ, हाफ तिकीट महिला मंडळ, एस टीમાં जोडाजोडी तोडातोडी महिला मंडळ, आवाजाचा बाबतीत सुद्धा महिला मंडळ. मग तो आवाज तो भजनामध्ये असू द्या, लग्नातल्या गाण्यांमध्ये असू द्या, गली मदांगडू राहू द्या, आवाज. खरं तर आपल्या या कानदेशामध्ये जेव्हा एखाद्या लेकराचं लग्न असू द्या किंवा कन्याचं लग्न असू द्या, 4-5 दिवस अगोदर त्या भावबंदकीतल्या बाया किंवा गावातल्या बाया बोलून ते भजन म्हटलं जातं. भजन नाही, ते लग्नातले गाणे असतात बरं का. आणि मस्तपैकी तो थाट माट पडलेला असतो. एक मुलगी गेली असते बोलवायला, ए माय तू बोलून आण सगळ्यांना, ती मुलगी बोलून आणते. म्हणजे लहान लेकीपासून तो वयोवृद्ध म्हातारीपर्यंत अगदी कंठ तंतोतंत त्यांचा असतो, पडत नाही कधी आवाज. ती लहान मुलगी गेली असते बोलवायला, सगळं गाव बोलून मस्त महिला मंडळ बसलेले असतात. चला आता कोण म्हणतं लग्नातले गाणं, ए बेटा तो गेले तुम्ही बोलवायला, तू म्हण, मी म्हणू कंत म्हणू कोणतं म्हणा. देखो आजी आई म्हण नावली नाही, तेवढ्यात आजी त्या आजीने 2 मधात नाही म्हण नात कोण नावले, सर का दे मी म्हणास आंबा खाले आंबा, तेवढा मग एक बाई आत्या तुमनं मग चॉकलेट शे का, तिनं मग दात नाही. ऐका, लहान लेकीपासून तर वयोवृद्ध म्हातारीपर्यंत अगदी तंत ज्यांचा स्वर आहे अशी महिला मंडळांचा आवाज. पण या आवाजापुढे पुरुष मंडळ आपला आवाज फेका पडायला लागला आहे. मग तो घरात असा किंवा बाहेर असू द्या, आपला आवाज जरा कमी आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये सुद्धा आपली संख्या कमी होत चाललेली आहे. आज 70% आरक्षण शासनाने आपल्याला दिलेलं आहे पुरुष मंडळ आणि 30% महिला मंडळांकडे. अजून 10-5 वर्षांनी शासन विचार करेल, आपलं 70% हिसकावून घेईल आरक्षण आणि महिला मंडळांना देऊन टाकेल. ऑलरेडी त्यांच्याकडे 30% आरक्षण होतं, आपलं 70 काढून देऊन झालं 100% जर आरक्षण महिला मंडळांकडे आलं, पुरुष मंडळ आपलं काय काम. महिला मंडळासनी आपली निर्माण थैली दे देव, 2 अंतागारा दे देव, दोन ऐकायचं गुलुगुलू असं तुमले. वा, पुरुष मंडळ असं होता कामा नाही. हातवरती करा, करा हातवरती, पुरुष मंडळ करा करा हातवरती, आडव्याचा खापर जाईल ना मेहनत करा, सरळ 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 करा हातवरती. वा, अजून 4-5 दिवसांनी मला यायचं आहे वारगावामध्ये. मला वाटलं तो सांगितलं तुम्ही हात खाली करावा. यस मी हात मागे किती हात खाली विचारला, करा हातवरती, राहू द्या रातभर तरी राहू द्या. विठोबा रखो माय हरी, विठोबा रखो माय, विठोबा विठोबा शांताबाई विठोबा रखो माय, विठोबा रखो माय, विठोबा रखो माय, खूप गोड. पुरुष मंडळ हात खाली करा आता.
बरोबर का तात्काळ काय मंडळी हुशार हो त्याचं सांगणं पडा हात वरती करा पण आईने सांगणं पडा हात खाली करा तो व्हिडिओ असं द्यात महाराज हसत खेळत जीवन जगा काय येतो माणसामध्ये माणूस क्षणाचा भरोसा नाही इथं माणूस होता गेला कुठे हा देह आपल्याला कोणाची निंदा करण्यासाठी नाही कोणाचा द्वेष करण्यासाठी नाही उर्वरित आयुष्य आहे अगदी स्वजोड जीवन जगण्याचा प्रयत्न करा भला किसी का कर न सके तुम बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते अगर तुम काटे बन कर मत रहना म्हणून या वार गावाचा सप्ताह अगदी जोरदार सप्ताह होतात हा परमार्थ फार गोड तुम्ही करतात फार आनंद महाराष्ट्रातला तालुका नाही जिल्हा नाही अगदी व्हॉट्सअपच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून आपल्या पत्रिका व्हायरल होतात खरं तर वार गावाचा सप्ताहामध्ये येण्यासाठी काही कीर्तनकार आग्रहाने वाट बघतायत की आमचं कीर्तन धुळे जिल्ह्यामध्ये वार गावामध्ये कधी कीर्तन होईल इतकं सुंदर नियोजन या वार गावातील सप्ताहाचे होतात फार गोड आणि सूक्ष्म कीर्तन ऐकणारी मंडळी आपल्या या गावामध्ये आहेत कारण कीर्तन म्हणजे नो टाइमपास कीर्तनात चिंतन आहे चिंतनाकडे आपण लक्ष दिलं आपल्याला कीर्तन समजणार आहे नाहीतर खऱ्या अर्थाने अलीकडे परिस्थिती चिंतन ऐकत नाही कधीतरी भारूड भरती ऐकतो त्या निमित्ताने आज संपूर्ण देशामध्ये थैमान बिघडले या देशाचं नेचर या देशाचं कल्चर या देशाचं फ्युचर कधीतरी आपण संत विचार ऐकण्याचा कधी प्रयत्न केला नाही जय देशी गोहत्याकडे वै देशी प्रजनना ना पडे ज्या देशामध्ये गोहत्याकडच्या देशामध्ये पाणी पडत नाही दुसरी गोष्ट सावित्रीची लेखी आम्ही पूजा वडाची करीतो पोटातल्या पुरी पोटातच मारितो जम्मू काश्मीर तर कन्याकुमारीपर्यंत आपण लाखो पुरी पोटात मारल्या म्हणून आज काही दुःख आपण भोगत आहोत की ऐका 35 तर 40 वर्षाचे नवरदेव प्रत्येक गावामध्ये ट्रक भरेल माईबाप हा विनोदाचा भाग नाही आहे हे आपण भोगत आहोत म्हणून काळाची गरज आहे अलीकडे कीर्तनकार सांगून मेले आईने ऐकणारे ऐकून मेले परिवर्तन झालं नाही या देशाचं फ्युचर अशी गोष्ट झाली ज्या बापाने 2 कोटीचा बंगला बांधावा आज परिस्थिती अशी आहे त्या बापाची खाट त्या गॅलरीमध्ये पडावी त्याला डास मच्छर खावावीत इतकं दुर्दैव या देशाचं आहे ऐका कधीतरी आपली लेकरं या धर्म कीर्तनामध्ये येऊन येत चला या वार गावामध्ये लहान लेकरं कीर्तनामध्ये येऊन बसतात खऱ्या अर्थाने तुम्ही केलेला परमार्थाचं फळ म्हणजे हे लहान लेकरं कीर्तनामध्ये आज येऊन बसलेले आहेत ना तर एवढ्या वर्षापासून कीर्तनाचं हे फळ आहे सप्ताह करण्याचं फळ आहे आपल्या गावाची संस्कृती तुम्ही जपून ठेवलेली आहे फार आदर्श आणि गोड वाटलं फार आनंद आहे नाहीतर मला वाटतं मी कधी आता या ठिकाणी मला कोणी गायनाला बोलवत नाही मी 7 दिवस कुठे जातही नाही पण वार गावातलं प्रेम असल्यामुळे मला प्रत्येकी वेळी या ठिकाणी यावं लागतं म्हणून फार गोड तुम्ही मला प्रेम दिलेलं आहे या गुणीजन मंडळींना प्रेम देत असतात फार आदर्श गाव खऱ्या अर्थाने ऐका तुकोबर ही याच गोष्टीने की बाबा परमार्थ जर करायचं असेल ना अंतकरणापासून म्हणून ऐका केला क्षडवर्मीचा मार तिसरी गोष्ट मी जनाचा त्याग केला का जन हे सुखाची दिल्या घेतल्याची म्हणून जनाचा मी त्याग केला धनाचा त्याग केलेला आहे जन तन म्हणजे हे शरीर एक दिवस जाणार आहे हे थे नाही उरो आले अवतार हेरते पामर जीव किती म्हणून तनाचा धनाचा आणि या शरीराचा मी त्या ठिकाणी त्याग केलेला आहे जनाचा त्याग केलेला आहे जन तन धन केले तृणाही समान वैराग्याच्या बळावर काय झालं माहिती आहे का जो कोणी आयुष्यभर भक्ती करत असेल त्याला मुक्तीपर्यंत पोहोचण्याची भक्ती ज्याने केलेली आहे त्याला मुक्ती मिळावी ना तर तुकोबाराय म्हणतात मुक्ती नाही मुक्तीचा माथ्यावर मी जाऊन बसलेलो आहे तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा तुका म्हणे आता तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माथा लाथाळीला संसार लाथाळीला संसार
संसार गोंधळामध्ये वाजवल्या सांबळ आणि सनई ती मला भगवंताने कला दिलेली ती मी नाकातून सनई वाजवतो असे मी भरपूर प्रकार वाजवतो सांबळही वाजवतो पखवाज मृदुंग तबला नाल धूमपान वगैरे 100 वाद्य वाजवतो त्यामध्ये एक वाद्य सनईचं मी तुम्हाला ऐकतो आता महाराज
बासरी वाजवतो. या 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 गोड गोड महाराज जिगर जिगर चलो चलो मत ज्ञानेश्वर मावली